आपल्यासोबत राज्याचे कृषी आयुक्त आहेत सूरज मांढरे सर. सर, आपण जर पाहिलं तर राज्यात आता कृषी जे दुकानवाले आहेत त्यांचा संप सुरू आहे. नेमकं याचा जे काय परिणाम जो आहे तो सध्या जाणवतो. संप सुरू आहे. काल मंत्री महोदयांकडे खूप सविस्तर बैठक याची झाली. त्यांनी ज्या 14 मागण्या केलेल्या आहेत त्याच्यातल्या बहुतांश मागण्या ह्या ज्या मान्य करण्यासारख्या आहेत त्याच्यावरती खूप सकारात्मक प्रतिसाद आम्ही सर्वांनी त्यांना दिलेला आहे. खताचा किंवा इतर गोष्टींचा रॅशनलाइज म्हणजे योग्य वापर व्हावा ते फक्त त्याची खात्री करण्यापुरती ते लोक कारवाई करत आहेत. आता जवळपास 6,000 दुकानं तपासली गेली आत्तापर्यंत. त्यातल्या साधारणपणे एक 400 लायसन्सेस सस्पेंड केले गेलेले आहेत. असं नाही आहे की प्रत्येक दुकान तपासलं आणि कारवाई झाली. जिथं दोष दिसून आले, जिथं समर्थनीय कामकाज दिसून नाही आलेलं त्याच ठिकाणी कारवाई होते आणि 5 ठिकाणी FIR पण दाखल झाले. रेशन म्हणण्यापेक्षा त्याचं रॅशनलायझेशन हा शब्द जास्त योग्य आहे की रेशन हा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्या गरजेशी संबंध थेट जोडत नाही, उपलब्धतेशी जोडता. परंतु रॅशनलायझेशन हा शब्द असा की तुम्हाला जितकी गरज आहे तितकं ते देणे. म्हणजे जेवढी जर तुम्हाला 5 गोण्यांची गरज आहे तर तुम्हाला 5 गोण्या मिळतील अशा पद्धतीचं ते राहील. म्हणजे ॲग्रीस्टॅकशी संबंध जोडून गरजेप्रमाणे पुरवठा असं सूत्रावरती ती व्यवस्था काम करेल. कॅमेरामन सुमित भोसले सर, सागरवाड, साम TV, पुणे.